गणेश भाई यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी लॉंग मार्च 19 दिवशी बोललो पाहिजे। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, गरिबांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, संत गाडगे महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या सर्वांना आज संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार मिळालेला आहे। ते देणारे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या रणभूमीमध्ये ज्या गावामध्ये आज आपण उपस्थित आहोत, ऐतिहासिक मुखेडचा सत्याग्रह, अस्पृश्यांचे खरे कैवारी कोण, महात्मा गांधी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही लढाई, हा संग्राम करणारे, काळाराम मंदिर प्रवेशाचा संग्राम असेल, दादासाहेब गायकवाडांच्या खांद्याला खांदा लावून जे अमृतराव रणखांबे या वस्तीतून त्या सर्व आंदोलनाची रूपरेषा ठरत असायची। या वस्तीला, या मातीला नतमस्तक होऊन आज आशिषजी वाकोडे यांच्या नेतृत्वात आपण सर्वजण तो लॉंग मार्च काढलेला आहे। वडार समाजाचा जरी आमचा सोमनाथ सूर्यवंशी असला, मराठा समाजाचा आमचा बहुजन समाजाचा संतोष देशमुख जरी असला आणि तमाम बहुजनवादी आंबेडकरवादी लोकांना ज्या पद्धतीने या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार सुरू आहे, त्यानंतर माझ्यासोबत काम केलेलं, लॉंग मार्च मध्ये माझ्यासोबत पायी चाललेले आमचे नेते विजयजी वाकोडे दादा यांचे चिरंजीव, त्यांनी आपल्याला सांगितलं या ठिकाणी काय परिस्थिती होती परभणीमध्ये। त्या काळामध्ये आम्ही बघायचो की नाशिक आणि परभणी हे दोन जिल्हे असे होते, या दोन जिल्ह्यामधून प्रचंड असा जनसमुदाय विजय दादा वाकोडे आणि आम्ही आणायचो प्रत्येक आंदोलनामध्ये। कारण हा परभणी हा आंबेडकरी चळवळीचा, धामधुमीचा आणि केंद्रस्थानी असलेला हा जिल्हा आहे। तसा नाशिक जिल्हा अमृतराव रणखांबे आणि दादासाहेब गायकवाडच्या नेतृत्वामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीचा इतिहास या महान थोर पुरुषांनी त्या ठिकाणी बाबासाहेब चळवळीला हात दिलेला आहे। हे उजवे हात होते बाबासाहेबांचे, दोन्ही हात होते कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि अमृतराव रणखांबे, आणि त्या वस्तीत मध्ये आज आपण सर्वजण जमलेलो आहोत। मला कार्यकर्त्यांना सांगणं आहे की या महापुरुषांनी, या जे आपले नेते होते, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय बाबासाहेबांची चळवळ ही आपण कशी नेली पाहिजे पुढे। आपल्याला माहिती आहे की त्या परभणीमध्ये आंदोलनाचा जिल्हा असल्यामुळे नाशिक मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा लाठीचार्ज, घरात घुसून लोकांना मारलेला आहे। हे नाशिक मध्ये अनेक ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी आमच्या आशिषजी भाईंनी ज्या पद्धतीने आंदोलन उभं केलं, हे आंदोलन आम्ही जर उभं केलं असतं तर परभणी पुन्हा उभी राहिली, परभणीला ही घटना घडली नसती। आणि अजूनही काही भागामध्ये होणार आहे, म्हणून आशिषजींनी जे आंदोलन उभं केलं, हे आंदोलनाची दहशत या पोलिसांना आणि या जातीवादी, मनुवादी हरामखोरांना त्याची दहशत बसलेली आहे। लक्षात ठेवा, या किती लोकसंख्येने लोक पायी चालतात याला महत्व नाहीये। आमचे काही लोक आजारी आहेत, काही लोक अक्षरशः आपल्या घरच्या लोकांना मारहाण झाली आहे, त्या परेशानीमध्ये आहेत। आणि म्हणून आम्ही ठरवलंय की 100-200 लोक फक्त चालतील, 2-2, 4-4 दिवसाच्या गॅपनी लोकांना जे आजारी पडले त्यांना उपचार घेऊन पुन्हा हा मोर्चा नाशिक मध्ये गेल्यानंतर 50,000च्या पुढे लोक असणार आहेत। त्याचबरोबर मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने हे लोक असणार आहेत। आणि म्हणून आपल्याला सांगणं आहे माझं की या परभणी जिल्ह्याच्या लोकांना ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली, मी त्या परभणीमध्ये गेलो, आशिषजींना भेटलो पहिल्याच दिवशी मी, जेव्हा ही घटना घडल्यानंतर, आणि
गेली सातत्याने 1.5 महिन्याच्या वर हे लोक हे आंदोलन करतायत. ही साधी गोष्ट नाहीये. आज 1.5 महिने झाला, यापुढे अजून किती महिने लागतील त्याचा अंदाज नाही. ही तयारी या परभणीच्या लोकांनी दाखवली, म्हणून त्यांना मी निरा सलाम करतो, त्यांना क्रांतिकारी जय भीम म्हणतो या लोकांना. अक्षरशः जेव्हा त्या महिला आणि कार्यकर्त्या, आमचा सोनकांबळे आहे इथे या ठिकाणी, त्याचा हात तुटलेला आहे. माझ्या घरी माझ्या गावामध्ये आराम करतो, त्याच्या सोबत असलेला रोहित जाधव, त्याचा सुद्धा पूर्ण हात तुटलेला, अंगाला खूप मारलेला आहे. त्याचा व्हिडिओ क्लिप आपण बघितलाय की पोलीस कसे त्याच्या पाठीमागे पळता पळता त्याला मारतायत. मला सोनकांबळेंनी सांगितलं की माझ्या देखत इतक्या बेरहमीने सोमनाथला मारहाण केली आहे. हा आय विटनेस आहे त्या केस मधला. अशा पद्धतीने लोकांना घरातून काढून एकदम बेरहमीने लोकांना, महिलांच्या अंगावर पोलिसांनी पाय देऊन उभं राहून, की आमची माता मला जेव्हा दवाखान्यात सांगत होते परभणीला, वत्सला ताई आमची, की मला लघवी लागली, मी म्हणते माझी लघवी बाहेर जाईल, मला इतकं मारू नका. तरी देखील त्या हरामखोर पोलिसांनी, त्या महिलेने, माझ्या बहिणीने साडीमध्ये लग्न केले. अनेक मुलांना त्यांच्या कपड्यामध्ये संडास झाली, परंतु त्याची मारहाण थांबवली नाही या लोकांनी. आणि अशा पद्धतीने संविधानाचा प्रेमी, संविधान जगलं पाहिजे, हे संविधान टिकलं तर हा देश टिकल, हा प्रत्येक नागरिक टिकल, ही भावना या परभणीच्या लोकांनी मनाशी बाळगून त्या आमच्या विजयदादा वाकोडेंनी हे सगळे दृश्य पाहिलं, हा अन्याय अत्याचार पाहिला. हे आमच्या महिलांवरती ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार केले, महिलांवरती जे विनयभंगाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते अजूनपर्यंत दाखल झालेले नाहीत. अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते झालेले नाहीयेत. आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलेला आहे लोकांनी, खुनाचा गुन्हा देखील अजून दाखल झाला नाही. आमची मागणी आहे पोलीस मित्रांना, तुम्ही आमच्याशी चर्चा करायला अनेक ठिकाणी येत आहेत, जोपर्यंत त्या आरोपींना त्या ठिकाणी आमच्या समोर हे सगळे लोक आंदोलनामध्ये आणि महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता, हे सगळे आरोपी जेलमध्ये आम्हाला पाहिजे. त्यांच्यावरती 302चा खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तेव्हा या आंदोलनाच्या लोकांना हे आंदोलन आम्ही थांबवू शकतो. जोपर्यंत यांच्यावरती ज्या लोकांनी हल्ले केलेत, सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलेला आहे, त्यांना जोपर्यंत फाशी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं थांबणार नाही. आणि म्हणून हे जे दुःख आहे, या वेदना, लहान लहान पोरांना पोलिसांनी मारलं, लहान लहान मुलींना पोलिसांनी मारलं, ही घटना अनेक महाराष्ट्राच्या देशाच्या अनेक भागामध्ये हातरसची घटना सांगता येईल आपल्याला. अनेक राज्यामध्ये अन्याय अत्याचार सुरू आहे. खैरची घटना आपल्याला सांगता येईल. अनेक ठिकाणी आमच्या माया बहिणींचा बलात्कार होतोय, परंतु आरोपीला कुठल्या प्रकारची शिक्षा होत नाही. मुंबईच्या घाटकोपरमध्ये आमच्या महिलांवरती आणि आमच्या लोकांवरती 11 जणांचे मुर्दे पाडले पोलिसांनी. आमचे लोक अक्षरशः घरामध्ये जात असताना त्याच्या पाठीमध्ये गोळ्या घातल्यात पोलिसांनी. जाणून बुजून आमच्या लोकांचे खून त्यांनी अनेक वेळा केलेले आहेत. नामांतराच्या आंदोलनामध्ये आमचे 1000 लोक शहीद झालेले आहेत. विजयजी वाकोडे दादा आणि आम्ही नामांतराच्या आंदोलनासाठी या देशामध्ये एक रान पेटवलं. अनेक आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, कवडे सर असतील, अनेक नेते असतील, परंतु ज्या नेत्यांनी आंबेडकरी चळवळीला प्रामाणिकपणे साथ दिलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच आमचं रक्त जाळू. पण जे आंबेडकरी चळवळीला फोडण्याचं काम करत असाल, या चळवळीला फोडण्याचं काम करत असाल, ही चळवळ दाबण्याचं काम करत असाल, त्या नेत्यांना देखील आम्ही उद्याच्या हा समाज त्यांची जागा दाखवू शकतो, त्यांना राहणार द्यायची नोंद या नेत्यांनी घेतली पाहिजे. आणि या आंदोलनाला कशा पद्धतीने दुसरीकडे मोर्चे सुरू आहेत, दुसरीकडे आंदोलन करतात, आणि ह्या आंदोलनात या इथे आंदोलन करा. या महिला आमच्या पायातून रक्त गळतंय, पायाची सालं निघालेत, फोड आले, फोड फुटतात आणि त्याच्यातून रक्त गळतंय. या महिलांकडे सरकारला आम्ही सांगितलंय, एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांच्या सोबत या राजकारणामध्ये आम्ही काम करायच्या वेळेस त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या सोबत येऊ, परंतु लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लोक आमच्या बहिणींचे मत घेतलेत, परंतु या आमच्या लाडक्या बहिणीकडे कोण बघणार? या महिलांवरती लाठीचार्ज केला, अमानुष लाठी हल्ला केला, याचा कोण बघणार? आम्ही सांगितलंय की तुमची लाडकी बहिणीची जी घोषणा आहे, जे कार्य आहे, फसवा आहे, लोकांची दिशाभूल करणार आहे. तुम्हाला त्यांना मी काल इशारा दिला, जर तुम्ही थोड्या दिवसामध्ये जर या आमच्या आंदोलनाला न्याय दिला नाही, सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकरांना जर खुनाचा गुन्हा दाखल केला, जर जेलमध्ये टाकलं नाही, तर तुमची आमची राजकीय युती ही संपुष्टात आली असं समजा तुम्ही. आणि
यानंतर आपण सर्वजण शपथ घेऊया, संकल्प करूया की या लोकांना कोणी आपण कधी मतदान करायचं नाही. आणि आपले जरी असले रिपब्लिकनचा झेंडा घेऊन जर आपले काही लोक जर फिरत असतील तर त्या लोकांना ओळखलं पाहिजे आपण, यांचा त्याग काय आहे, यांनी चळवळीमध्ये काय प्रामाणिकपणाने काम केलं आहे त्याला चेक केलं पाहिजे. आणि जे चांगले असतील त्यांना सोबत घ्या, जे डुप्लिकेट असतील त्यांच्या गाडीवर लाट मारून त्यांना हाकलून द्या. विजयजी वाकोडे यांचे चिरंजीव आशिषजी वाकोडे यांनी जी हिंमत दाखवलेली आहे मी तिला सलाम करतो. यानंतर जसा लॉंग मार्च निघाला होता नाममात्राच्या आंदोलनाच्या वेळेस तसा लॉंग मार्च यापुढे आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, मी या महिलांना सुद्धा जयभीम करतो, नतमस्तक होतोय की त्या माझ्या माता भगिनीने अजूनपर्यंत ज्या पद्धतीने ह्या आंदोलनामध्ये टिकून आहेत. मला माहिती आहे पुढे आंदोलन मोठं होणार आहे, मला विश्वास आहे. आणि या आंदोलनातून जरी जातीवादी मनुवादी आम्हाला रिझल्ट लवकर देत नसतील, त्या जातीवादी मनुवादीला सांगतोय की बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय हे संविधान नाही आहे, ही आमची जीवनशैली आहे. आणि या संविधानामध्ये माणसाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, माणसाला त्याच्या अस्तित्व इज्जतचा अधिकार दिलेला आहे. या संविधानामध्ये आहेत, या देशाचा गृहमंत्री म्हटला मध्यंतरी की आंबेडकर 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 फॅशन हो गए म्हणे. अरे आंबेडकर, आम्ही आई बापावर एवढं प्रेम करत नाही, एवढं प्रेम आम्ही बाबासाहेबांवर करतो. हरामखोर तडीपार आहे तू. अरे या देशाचं संविधान एवढा अधिकार देत आहे, तू तडीपार आहे, तुला परत तडीपार ही जनता केल्याशिवाय राहणार नाही, त्याची जाणीव तू ठेवली पाहिजे. तू देशाचा गृहमंत्री राहू द्या, पंतप्रधान राहू द्या, नाही तर मुख्यमंत्री राहू द्या, अरे तुम्हाला तडीपार करायला काही वेळ लागणार नाही. भीमा कोरेगावला ज्या पद्धतीने तुम्ही दंगल माजवली, कोण कोण होतं आम्हाला माहिती आहे सगळं, आम्ही त्या गोष्टी सांगत नाही. आमचे देखील लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत. भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये गुराडीचा दांडा गोत्यास काळ आपल्याला माहिती आहे. काही आंबेडकरवादी लोक सुद्धा या मनुवाद्यांना मदत करतायत, आपण बघत आहोत. या लोकांना आपण इशारा दिला पाहिजे आंदोलनाच्या माध्यमातून की आता हे थांबवा. आणि या लॉंग मार्च मध्ये सर्वांचं नेतृत्व आहे, या नेतृत्वाच्या माध्यमातून तुम्ही या समाजाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हा. आणि या खुर्च्यांचं, आमदारकीचं, महामंडळाचं आणि मंत्रिपदाचं राजकारण सोडून द्या. अरे बाबासाहेबांनी मंत्रिपदाला लाथ मारली, बाबासाहेबांनी याची कदर केली नाही. आणि म्हणून बाबासाहेब या जगातला सगळ्यात मोठा विद्वान आणि या देशातला क्रांतिकारी भीमराव रामजी आंबेडकर निर्माण झाला. बाबासाहेब सुद्धा मंत्री, आमचे लोक मंत्रिपदासाठी चळवळीला बाजू फेकत आहेत, चळवळीकडे बघत नाहीत. मित्रांनो, आमच्या माय भगिनी जो अन्याय अत्याचार करत असलेल्या देशामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचे मुद्दे पाडण्याचा अनेक कार्यकर्त्यांची खोट्या केसेस दाखल झालेल्या आहेत. हे आज नाहीये, हे गेल्या मी 40-45 वर्ष या चळवळीत काम करतोय. मला चांगला अनुभव. अनेक कार्यकर्ते संसार उद्ध्वस्त झाले, अनेक कार्यकर्ते बर्बाद झालेत, अनेक कुटुंब बर्बाद झालेत. नामांतराच्या आंदोलनामध्ये अनेक गावाच्या गाव जाळलेत, नाशिकमध्ये अनेक गावं जाळले गेलेत, विदर्भात जाळले गेलेत, अनेक कुटुंब बर्बाद झालेले आहेत. या चळवळीमध्ये नेत्यांना, बरेचशा नेत्यांना ह्या कार्यकर्त्याकडे बघायला वेळ नाहीये, या चळवळीकडे बघायला वेळ नाही, या समाजाकडे बघायला वेळ नाहीये. त्यांना फक्त खुर्च्या आहेत. म्हणून यांना खुर्च्या पाहिजे असेल, तुम्हाला खुर्च्या लखलाप. हा समाज, आम्ही आज 10 लोक असू, उद्या 100 होऊ, 100चे आम्ही 1000 होऊ, 1000चे लाखो झाल्याशिवाय राहणार नाही. जो बाबासाहेबांची प्रामाणिक राहील तो या चळवळीत टिकेल, आणि जो बाबासाहेबांना गद्दार होईल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या आंदोलनाला मी गेल्या 10-11 तारखेपासून या आंदोलनाच्या पाठीमागे आहे. आशिष भाईंना मी त्या परभणीमध्ये सांगितलंय की भाई, नेत्यांचं ऐकायचं नाही. जो नेता आपल्या सोबत प्रामाणिकपणे येईल त्याचा स्वागत करा, त्याच्या पाया पडू आपण. तुम्ही नेते व्हा, कोणाला व्हायचं त्यांनी व्हा, आम्ही तुमचं भीमसेनी म्हणून काम करू. आणि जे हरामखोर असतील त्यांना या आंदोलनात सहभागी होता कामा नये. जेवढे असो आपण थोडे या आंदोलनात तेवढं ठेवू. मुंबईपर्यंत आपल्याला जायचंच आहे, पण मुंबईमध्ये प्रश्न सुटला नाही. रवी भाईंनी सांगितलंय की आपण दिल्लीला सुद्धा जाण्याची तयारी ठेवू. ही तयारी आपल्या सर्वांनी करायची आहे. एवढं बोलण्यासारखं भरपूर आहे. थोडेच आहेत, माझी लेकरे तिथं लाखो होते चिंगरून मेले. आमचा जीव जरी गेला तरी आमच्या पायाला फोड जरी आले, या पद्धतीने बाबासाहेबांच्या समाजावरती यांना माहिती आहे की मनुवाद या देशामध्ये कोण गाडणार आहे, तो आंबेडकरवादी गाडणार आहे. आणि म्हणून ते मनुवादी लोक पोलिसांचे कपडे घालून,
पोलीस मित्र आमचे दोस्त आहेत, आमचे पण नातेवाईक पोलीस मध्ये आहे, आमचे भाऊबंद पोलीस मध्ये आहे, सगळेच काय मनुवादी नाही आहेत. पण मनुवाद्यांचे कपडे घालून हे पोलीस येतात, आमच्या घरात घुसतात, आमच्या आई बहिणीच्या आबरूवरती हात घालतात आणि आमच्या माय भगिनींना मारहाण करतात, कार्यकर्त्यावरती खोटा गुन्हे दाखल करतात. हरामखोरांनो, आम्ही घाबरणार लोक नाही. तुम्ही किती दिवस आम्हाला जेलमध्ये ठेवा, कोणताही लाठीचार करा, किती आमचे मुर्दे पाडा, पण आम्ही थांबणार नाही. हे लक्षात ठेवा तुम्हाला. म्हणून मी दादा एवढं सांगतो की आपण सर्वजण बाबा आंबेडकरवादी क्रांती किरणानो, आंबेडकरवादी क्रांती किरणानो, तुम्ही किरणे आहात क्रांती सूर्याची. आंबेडकरवादी क्रांती किरणानो, तुम्ही किरणे आहात क्रांती सूर्याची. अरे ठेवा जाण आपल्या बापाच्या शौर्याची आणि धैर्याची. ठेवा जाण आपल्या बापाच्या शौर्याची धैर्याची. उठा खवळून असे वाया जाऊ नका. या हवती जीवाची मागे पुढे पाहू नका. शुरांनो, वीरांनो, पदवीधरांनो, कार्यकर्त्यांनो, ही कसोटीची वेळ आहे. अशी वेळ परत येणार नाही. आजचं आंदोलन जर आपलं थांबलं, ही वेळ परत येणार नाही. परत तुम्ही आंदोलन करायला उभं राहणार नाही. माझ्या मुलासारखा आहे. या मुलानं ही चळवळ उभी केली. मी त्याला सलाम करतो की बाबा तुझ्या पाठीशी आम्ही 24 तास आहे. काही काळजी करू नको. बाबासाहेबांचं लेकरू आहे. विजयजी वाकोडे रक्त आहे. विजयजी वाकोडे खरोपर्यंत त्यांना ज्या पद्धतीने यातना झाल्या, या डोळ्यात या यातना सहन नाही झाल्या आणि त्यांना त्याच्यातून अटॅक आलाय. हा अटॅक नाहीये, हा त्यांचा खून आहे. या खुनाला देखील सरकार जबाबदार आहे, हे पोलीस जबाबदार आहे. आणि म्हणून संतोषजी देशमुख असेल, त्याचा देखील ज्या पद्धतीने खून केलेला आहे, तो सुद्धा आपल्या एका दलित माणसाला वाचवण्याचा केला होता आणि म्हणून त्याचा देखील खून करण्यात आलेला आहे. हे करताय कोण हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. करताय या सगळ्या घटना ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, पुढे बाबासाहेबांचा पुतळ्याची विटामिना केली जाते, पुढे संविधानाची विटामिना केली जाते, कुठे आमच्या बौद्ध समाजावरती हल्ले केले जातात. हाथरसला काय केलं, मणिपूरला काय चालू आहे, तुमच्या काश्मीरमध्ये काय चालू आहे. अल्पसंख्याक लोकांवरती एका माणसाला 100-100, 200 लोक येऊन बॉम्ब ब्लिचिंगच्या माध्यमातून मारतायत. आमच्या मुस्लिम समाजाच्या लोकांना मारतायत. हे ह्या देशात चालणार नाही. संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलाय समान. हे ह्या देशात चालल तर संविधान चालल, मनुवाद चालणार नाही, कुठल्याही प्रकारची हुकुमशाही चालणार नाही. म्हणून आपण सर्वांना सांगतो की आंबेडकरवादी क्रांती किरणानो, तुम्ही किरणे आहात क्रांती सूर्याची. ठेवा जाण तुमच्या बापाच्या शौर्याची. बाप म्हणजे कोण? बाबासाहेब. ठेवा जाण आपल्या बापाच्या शौर्याची आणि देवळ्याची. मग उठा खवळून असे वाया जाऊ नका. अरे द्या आहुती जीवाची, मागे पुढे पाहू नका. शुरांनो, वीरांनो, पदवी